नमस्कार भक्तांनो. अक्कलकोटमधील 8 गूढ रहस्य ज्यांचे उत्तर आजही विज्ञानाकडे नाही. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट हे केवळ एक गाव नाही, तर ही स्वामी समर्थांची कर्मभूमी आणि भक्तांसाठी ऊर्जेचं महापीठ आहे. 1956 मध्ये स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये प्रकट झाले आणि त्यानंतर 22 वर्ष त्यांनी तिथे वास्तव्य केलं. आजही स्वामी समर्थांचा देह सोडून 100 वर्षांहून अधिक काळ लोटला गेला आहे. पण अक्कलकोटमध्ये अशा काही गोष्टी घडतात ज्या विज्ञानाच्या चौकटीत बसत नाहीत. आजही तिथे अशी काही रहस्य आहेत ज्यांचा उलगडा मोठे शास्त्रज्ञही करू शकलेले नाहीत. आजचा व्हिडिओ आपण अक्कलकोटच्या अशा या 8 गूढ चमत्कारी रहस्याबद्दल सविस्तर बोलणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण 5वं रहस्य ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. 1. पहिला चमत्कार, पाऊल खुणा आणि शिळेचे रहस्य. अक्कलकोटमध्ये अशा काही जागा आहेत तिथे स्वामी समर्थ तासनतास बसायचे. कथा. स्वामी समर्थ ज्या शिळेवर बसायचे तिथे आजही विशिष्ट तिथीला किंवा पहाटेच्या वेळी स्वामींच्या पावलांचे ठसे उमटलेले दिसतात. आश्चर्य म्हणजे ही जागा पूर्णपणे बंद असताना किंवा तिथे कोणाचाही प्रवेश नसताना हे कसे घडते. एका जुन्या ब्रिटिश अधिकाऱ्याने ही अंधश्रद्धा आहे असं मानून तिथे बारीक वाळू पसरवून ठेवली होती आणि कोठडीला कुलूप लावले होते. पण सकाळी जेव्हा त्याने दरवाजा उघडला तेव्हा वाळूवर स्वामींच्या पावलांचे स्पष्ट ठसे होते आणि कोठडीचे कुलूप सुरक्षित होते. विज्ञानाकडे या टेलिपोर्टेशन किंवा अदृश्य शक्तीच्या प्रवासाचे कोणतेही उत्तर नाही. 2. दुसरा चमत्कार, ब्रिटिश कलेक्टर आणि कोठडीचे गूढ. श्री स्वामी समर्थांच्या काळात अक्कलकोटचे एक ब्रिटिश कलेक्टर होते ज्यांच्या या चमत्कारांवर विश्वास नव्हता. त्यांनी स्वामींची परीक्षा घेण्यासाठी त्यांना एका लोखंडी कोठडीत बंद करून बाहेरून कडक पहारा दिला. पण काही वेळातच पहारेकरांनी पाहिले की स्वामी कोठडींच्या बाहेर वटवृक्षाखाली शांतपणे बसले आहेत आणि कोठडीचे कुलूप अजूनही बंद आहे. कलेक्टरने स्वतः जाऊन पाहिले तेव्हा त्यांना कोठडी रिकामी दिसली. ही घटना आजही अक्कलकोटच्या इतिहासात विज्ञानाला आव्हान देणारी मानली जाते. मानवी देह स्थळ आणि काळाच्या मर्यादा कशा ओलांडू शकतो हे एक मोठे गूढ आहे. तिसरा चमत्कार, वटवृक्षाची हिरवळ ही पानांचे रहस्य. अक्कलकोटचा मुख्य वटवृक्ष जो आजही लाखो भक्तांना सावली देतो, या झाडाचे वय आता 150 वर्षांहून अधिक आहे. जगभरातून येणारे भक्त या झाडाखालीच पाने प्रसाद म्हणून घरी घेऊन जातात. नियमानुसार एवढ्या मोठ्या प्रमाणात पाने खुडल्यानंतर झाड ओकबोकं व्हायला हवं. पण शास्त्रज्ञांना आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा त्यांनी पाहिलं की या झाडाची पाने कधीही संपत नाहीत. जेवढी पाने काढली जातात त्यापेक्षा जास्त वेगाने नवीन पाने फुटतात. या झाडाचा विकास तर ग्रोथ रेट विज्ञानाच्या कोणत्याही वनस्पतीशास्त्रांच्या नियमात बसत नाही. असे मानले जाते की स्वामींची योग्य शक्ती आजही या वृक्षात सामावलेली आहे. चौथा चमत्कार, चोळप्पांचे घर आणि ऊर्जेची स्पंदनं. श्री स्वामी समर्थांच्या ज्यांच्या घरी राहिले ते म्हणजे चोळप्पा महाराज. आजही चोळप्पांच्या घरात स्वामींनी वापरलेल्या वस्तू जतन करून ठेवलेल्या आहेत. अनेक संशोधकांनी इथे इलेक्ट्रॉनिक मॅग्नेटिक लहरी मोजण्याचा प्रयत्न केला. त्यांना असे आढळले की
त्या विशिष्ट जागेत ऊर्जेची पातळी एनर्जी लेवल सामान्य जागेपेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. काही संवेदनशील भक्तांना आजही तिथे गेल्यावर अंगात विद्युत लहरी धावल्याचा किंवा स्वामींचा प्रत्यक्ष हात पाठीवर असल्याचा अनुभव येतो. हे केवळ मानसशास्त्र नसून ती एक जिवंत ऊर्जा आहे जी आजही तिथे कार्य करत आहे. 5वा चमत्कार, वटवृक्षाची नादकंपन. सर्वात मोठे रहस्य. हे रहस्य खूप कमी लोकांना माहीत आहे. काही वर्षापूर्वी एका परदेशी संशोधकाने अत्यंत संवेदनशील ऑडिओ रेकॉर्डर्स वटवृक्षाच्या फांद्यांजवळ लावले होते. ज्यांना जे ऐकू आले ते थक्क करणारे होते. निसर्गाच्या आवाजाव्यतिरिक्त त्या फांद्यांमधून अतिशय सूक्ष्म असा श्री स्वामी समर्थ अशा नामस्मरणाचा प्रतिध्वनी उमटत होता. जणू काही हे झाड स्वतः श्वास घेताना स्वामींचे नाव घेत आहे. जेव्हा विज्ञान्यांनी ही फ्रिक्वेन्सी तपासली तेव्हा त्यांना आढळले की ही कंपनं माणसाच्या मेंदूला पूर्णपणे शांत करण्याची आणि आजार बरे करण्याची क्षमता ठेवतात. 6वा चमत्कार, स्वामी समर्थांची अग्निपरीक्षा आणि जिवंत निखारे. स्वामींच्या काळात अक्कलकोटमध्ये घडलेली ही एक अशी घटना आहे जी आजही विज्ञानासाठी एक मॅजिक किंवा गूढ आहे. एकदा स्वामींना एका संन्यासाने विचारले की तुम्ही देह आहात की आत्मा. स्वामींनी काही न बोलता जवळच असलेल्या धगधगत्या शेकोटीतील लाल भडक जिवंत निखारा आपल्या हाताने उचलला आणि तो आपल्या अंगावर ठेवला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे स्वामींच्या वस्त्राला किंवा त्वचेला साधी इजाही झाली नाही. विज्ञानानुसार मानवी त्वचा 45 ते 50 अंश सेल्सिअसच्या पुढे जळू लागते. पण स्वामींनी हजारो अंश सेल्सिअसचा निखारा पेटलेला हे स्वामींच्या योग्य अग्नीचे ते जिवंत उदाहरण आहे. 7वा चमत्कार, अक्कलकोटचा अदृश्य पहारा. गूढ अनुभव. असे सुरक्षा रक्षकांनी आणि रात्री मंदिरात थांबणाऱ्या भक्तांनी हा अनुभव सांगितला आहे. रहस्य. रात्री 12 नंतर जेव्हा अक्कलकोट मंदिर पूर्णपणे शांत असते तेव्हा मंदिराच्या आवारात कोणाचा तरी चालण्याचा लाकडी खडावांचा आवाज येतो. अनेकदा पहारेकऱ्यांनी असं जाणवलं की कोणीतरी वृद्ध व्यक्ती त्यांच्या बाजूने चालत गेली आहे, पण तिथे कोणीही नसतं. विशेष आजही सकाळी जेव्हा मंदिर उघडलं जातं तेव्हा अनेकदा स्वामींच्या पादुकांजवळ ताजी फुलं किंवा तुळशीची पानं आढळतात, जी रात्री तिथे कुणीही ठेवलेली नसतात. 8वा चमत्कार, बालस्वामी आणि विहिरीचा चमत्कार. स्वामी जेव्हा अक्कलकोटमध्ये आले तेव्हा सुरुवातीला ते एका विहिरीच्या काठावर बसायचे. चमत्कार. असे म्हटले जाते की त्या विहिरीचे पाणी कधीही आटत नाही, मग कितीही मोठा दुष्काळ पडो. विज्ञानानुसार भूगर्भातील पाण्याची पातळी खाली गेली की विहीर आटतात, पण अक्कलकोटची ही विशिष्ट विहीर आजही तितकीच भरलेली असते. श्रद्धा. या पाण्याचे रासायनिक परीक्षण केल्यास त्यात असे काही गुणधर्म आढळतात जे त्वचेचे विकार आणि मानसिक आजार दूर करण्यास मदत करतात. श्री स्वामींचे वचन. भक्तांनो, अक्कलकोट ही जागा विज्ञानाच्या पलीकडची आहे. तिथे गेल्यावर तर्क काम करत नाही, तिथे फक्त श्रद्धा काम करते. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे फक्त वाक्य नाही, तर ते अक्कलकोटच्या प्रत्येक कणाकणात दडलेले सत्य आहे. तुम्हाला अक्कलकोटमध्ये असा कोणता अनुभव आला आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा.
आणि हा व्हिडिओ ऐतिहासिक व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.